याच्यामध्ये बघा, समजा माझं प्रिन्सिपल आहे 100 रुपये आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे प्रिन्सिपल 100 रुपये, रेट ऑफ इंटरेस्ट 10% आहे. तर एका वर्षाचा इंटरेस्ट किती मिळणार? 10%. 1 इयर इंटरेस्ट 10 रुपये, एका वर्षाचं 10 रुपये. म्हणजे प्रिन्सिपल 100, एन 1 वर्ष, नंबर ऑफ इयर 1 वर्ष, आणि रेट ऑफ इंटरेस्ट 10/100. 100 म्हणजे इंटरेस्ट किती? 10. आता हे 2 वर्षाचं किती येईल? प्रिन्सिपल 100, 2 वर्षाचा पिरियड, 10% रेट ऑफ इंटरेस्ट, 100 कॅन्सल, 20. म्हणजे एका वर्षाचा इंटरेस्ट किती? 10 रुपये, 100 वर 10 रुपये. 2 वर्षाचं 20, 3 वर्षाचं म्हटलं तर 30, 4 वर्षाचं म्हटलं तर 40, 100 वर 4 वर्षाचं इंटरेस्ट, 10% रेट ऑफ इंटरेस्ट 40. म्हणजे जर आपल्याला समजा इंटरेस्ट आहे आपल्याकडे, नंबर ऑफ इयर्स दिलेले आहे, एका वर्षाचा इंटरेस्ट दिलेला आहे, आणि आपल्याला म्हटलं की 3 वर्षाचा इंटरेस्ट किती येईल, तर नंबर ऑफ इयर एका वर्षाच्या इंटरेस्टला आपण काय करू? 3 वर्षाच्या इंटरेस्टने मल्टिप्लाय करू. हा एक कन्सेप्ट आपण आज शिकणार आहोत, याच्यावरचे क्वेश्चन घेणार आहोत. दुसरा बघा, दुसरा असा आहे की समजा आपल्याला दिलं आहे की बा एक प्रिन्सिपल फी अमाऊंट आहे, ही काही वर्षानंतर त्याचे तिप्पट होते, म्हणजे 3 पी होते. आपल्याला असा क्वेश्चन दिलेला आहे, आता 3 पी होते म्हणजे प्रिन्सिपल आहे, हे तिप्पट होते म्हणजे अमाऊंट होते, म्हणजे याला एक्स्ट्रा किती मिळाले? 2 पी. म्हणजे हे 2 पी काय झालं? याचं इंटरेस्ट. इंटरेस्ट झालं. मग आपला फॉर्म्युला काय आहे? इंटरेस्ट इज इक्वल टू, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू PNR/100. मग इथं इंटरेस्ट किती आहे? 2 पी. प्रिन्सिपल पी आहे. नंबर ऑफ इयर्स आपल्याला समजा असं दिलेलं आहे की एकाचे 3 एका म्हणजे एक अमाऊंट हे तिप्पट झाली 3 वर्षात. 3 वर्ष दिलेलं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट काढायला सांगितलं, तर आपण काय करूया? पी पी कॅन्सल, 200 डिवायडेड बाय 3. हा होईल आपला रेट ऑफ इंटरेस्ट. किंवा याच्यावर असं रेट ऑफ इंटरेस्ट, याच्या अशा क्वेश्चन मध्ये काय रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला असते, किंवा नंबर ऑफ इयर्स काय विचारतात आपल्याला. तर हा एक असा कन्सेप्ट झाला. त्याच्या शॉर्ट ट्रिक्स कशी राहील बघा. आता आपण इथं प्रिन्सिपल पी पी घेतला, तर आपण असं कन्सिडर करू की 100 प्रिन्सिपल आहे, 100चे 300 झाले, म्हणजे प्रिन्सिपल 100 होतं, अमाऊंट 300 झाले, म्हणजे इंटरेस्ट किती झाला? एक्स्ट्रा किती मिळाले? 100चे 3 झाले, एक्स्ट्रा 200 मिळाले, म्हणजे 200. इथं 100 प्रिन्सिपल, नंबर ऑफ इयर आपल्याला 3 दिले, आर काढायचा आहे, आपण 100. 100 कॅन्सल, आर इज इक्वल टू 200/3. थोडी शॉर्ट ट्रिक्स आहे, किंवा याच्यापेक्षा शॉर्ट ट्रिक्स आपण क्वेश्चन घेतल्यावर बघू. आणि तिसरा कन्सेप्ट बघू आज आपण आजच्या टॉपिकचा. समजा 2 रेट ऑफ इंटरेस्ट दिलेले आहेत, एक अमाऊंट आहे 100 रुपये आहे, किंवा 10,000 रुपये आहे, किंवा ए 10% टाकली, दुसरी एक्स अमाऊंट आहे, हे 20% टाकली. आणि यात जे टोटल अमाऊंट आहे म्हणजे 1,000 रुपये प्लस एक्स, याच्यावर जो रेट ऑफ इंटरेस्ट मिळत आहे दोघांना मिक्स केल्यानंतर, या दोघांना मिक्स केल्यानंतर याच्यावर जो रेट ऑफ इंटरेस्ट मिळत आहे तो मिळत आहे 15%. 3 रेट ऑफ इंटरेस्ट दिले आणि दोन अमाऊंट दिले, एक अमाऊंट दिली आणि आपल्याला दुसरी अमाऊंट काढायची, प्रिन्सिपल काढायला सांगितले. ही प्रिन्सिपल, एका प्रिन्सिपलवर 10% रेट ऑफ इंटरेस्ट मिळत आहे, मग दुसऱ्या एक्स प्रिन्सिपलवर 20% रेट ऑफ इंटरेस्ट मिळत आहे. आणि आपल्याला दिलं आहे की दोघांची जर ऍडिशन केली, टोटल केलं, तर टोटल इंटरेस्ट जो आहे तो 15% होत आहे. अशा टाईपचे क्वेश्चन आले तर आपण ॲलिगेशन त्याच्यात रूल लावू आणि ते सॉल्व्ह करून घेऊ. ॲलिगेशनचा रूल आपल्याला माहित आहे, एक क्वालिटी 10% आहे, दुसरा 20% आहे, आणि दोघांमिळून जर दोघांचं मिक्सचर केलं तर किती? 15% आहे. डायगोनल आपण याच्यामध्ये डिफरन्स करतो, म्हणजे तिरकस वजाबाकी, डायगोनल वजाबाकी करतो. मोठ्यातून लहान संख्या, इथं 5 येईल, इथं 5 येईल. आता हे जर आपल्याला 1000 दिलं आहे, इथं 5x, 5x 1000 दिला, तर म्हणजे 5x इज इक्वल टू 1000, x इज इक्वल टू 200. एक्स ची व्हॅल्यू काढू आपण, जे आपल्याला विचारलं ते सॉल्व्ह करू शकतो. बघा, आता आपण क्वेश्चनला स्टार्ट करूया. In a certain time, the ratio of certain principal and interest obtained from it are in the ratio 10:3 at 10% interest per annum.
द नंबर ऑफ इयर फॉर विच द मनी वॉज इन्व्हेस्टेड इज. रेशो दिलेला आहे प्रिन्सिपल आणि इंटरेस्टचा. रेशो आहे म्हणजे याला कशाने तरी मल्टिप्लाय केलेला आहे. 10:3 म्हणजे प्रिन्सिपलची अमाऊंट 10 नाही आहे किंवा इंटरेस्टची अमाऊंट 3 नाही आहे. हे कशाने तरी मल्टिप्लाय रेशो आहे हा. आणि काय दिलेलं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 10%. आपल्याला विचारलेलं आहे नंबर ऑफ इयर विचारलेले आहेत. बघा आपला फॉर्म्युला काय आहे सिम्पल इंटरेस्टचा. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR अपॉन 100. इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे 3x, प्रिन्सिपल 10x, एन विचारलेला आहे, आर 10% अपॉन 100. हे 10 100 सोबत कॅन्सल, एक्स 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 सोबत कॅन्सल. एनची व्हॅल्यू किती येईल 3. सोपा, खूप सोपा क्वेश्चन होता हा. आन्सर ऑप्शन बी. बघा प्रिन्सिपल दिलेला आहे, प्रिन्सिपल आणि इंटरेस्टचा रेशो दिलेला आहे 10:3. 10:3 म्हणजे आपण त्याला एक्स मध्ये हे केलं कारण तर रेशो आहे तो ऍक्च्युअल व्हॅल्यू नाही आहेत. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण इथे केला. सिम्पल इंटरेस्ट 3 दिलेला आहे, पी आपल्याला 10x आहे, सिम्पल इंटरेस्ट 3x आहे. यांची व्हॅल्यू याच्यातून आपण कॅल्क्युलेशन करून काढून घेऊ. नेक्स्ट बघा, Raj invested an amount of rupees 12,000 at the rate of 10%. Simple interest and another amount at the rate of 20% per annum simple interest. The total interest earned at the end of 1 year on the total amount invested became 14%. आपण आधीच सांगितलं की अशा प्रकारचा क्वेश्चनला की एक अमाऊंट दिलेली, एक प्रिन्सिपल दिलेला आहे, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आणि दुसरी प्रिन्सिपल दिलेलं नाही आहे, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट. दोन रेट ऑफ इंटरेस्ट दिलेले आपल्याला आणि आपल्याला विचारलेलं आहे की प्रिन्सिपल काढा. आणि दोन्ही मिळून जे हे दिलेलं आहे, 2 रेट ऑफ इंटरेस्ट दिले आणि तिसरा त्यांची ऍडिशनचा रेट म्हणजे टोटल याचा रेट ऑफ इंटरेस्ट सांगितलेला आहे. अशा वेळेस काय करतो आपण, ॲलिगेशनचा रूल लावतो. एक दिलेला आहे 10%, दुसरा आहे 20%, आणि या दोघांचं मिक्सचर किती पर्सेंटचं होतं, 14%चं. बघा 10%चं एक रेट ऑफ इंटरेस्ट आहे, 20%चा दुसरा आहे. दोघां मिळून जे मिक्सचर किंवा जे टोटल अमाऊंट प्रिन्सिपल होत आहे ते इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे ते आहे 14% होत आहे. 14% रेट ऑफ इंटरेस्ट त्याला मिळत आहे. त्या ॲलिगेशन मध्ये काय करतो आपण, डायगोनल डिफरन्स घेतो. मोठ्यातून लाईनी संख्या 20 वजा 14 6, 10 वजा 14 वजा मोठ्यातून लाईनी संख्या 14 वजा 10 4. तर हे रेशो आहेत म्हणजे आपण याला एक्स करू, 4x 6x. आता आपल्याला 10% रेट ऑफ इंटरेस्ट वर जे म्हणजे प्रिन्सिपल जे इन्व्हेस्ट केलेलं आहे ते दिलेलं आहे आणि 20 दिलेलं नाही. 10% वर किती केलेलं आहे 12,000. आणि याचं याचं आपल्या रेशोमध्ये किती आहे 6x आलेलं आहे. म्हणजे 6x इज इक्वल टू 12,000. एक्स इज इक्वल टू 12 2000. आपल्याला विचारलेलं काय आहे की फाइंड द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड. 10% रेट ऑफ इंटरेस्ट जे आहे, 10% रेट ऑफ इंटरेस्टचं अमाऊंट किती आली, अमाऊंट किती दिलेली आहे 12,000 दिलेली आहे. 12,000 आपण त्याची एक्सची व्हॅल्यू काढली, 6x इज इक्वल टू 12,000 म्हणजे एक्स म्हणजे 2,000. मग 20% त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्याची किती, एक्स इंटू 4 इंटू 2000 म्हणजे 8,000. आपल्याला विचारलं काय, फाइंड द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड. 6x प्लस 4x म्हणजे 10x इज इक्वल टू, या दोघांचं विचारलं ना, हे हे आपले रेशो आहेत, हे प्रिन्सिपलचे रेशो आहेत, हे प्रिन्सिपलचे रेशो आहेत. तर 6 प्लस 4 10x, एक्स ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2,000. 10 इंटू 2,000 20,000. आन्सर ऑप्शन बघा एकदा, दोन रेट ऑफ इंटरेस्ट दिलेले असले आणि त्याच्यावरून तिसऱ्या प्रिन्सिपलचा रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला टोटलचं सांगितलेलं असलं तर आपण अशा वेळेस ॲलिगेशनचा रूल यूज करतो. तर बघा जे प्रिन्सिपल आहे हे 10% जे प्रिन्सिपल आहे, याच्यासाठी तुम्हाला ॲलिगेशन आणि मिक्सचा आपल्याला चॅनलवर जो व्हिडिओ आहे तो येणार आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. 10%चा जर रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्याची अमाऊंट इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे 12,000 आणि 20% आपल्याला दिलेली नाही आहे. या दोघांमिळून जे अमाऊंट तयार होते त्याची रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार आहे 14%. तर याच्यावरून आपण दोघांच्या डायगोनल डिफरन्स काढून व्हॅल्यू केल्या. हा रेशो येते, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 20 मधून 14 गेले 6, 14 मधून 10 गेले 4. तर हा जो रेशो आहे हा प्रिन्सिपलचा आहे म्हणजे 6x
10% रेट ऑफ इंटरेस्ट जी अमाऊंट इन्व्हेस्टेड आहे त्या 6 इज इक्वल टू 12,000. तर एक्स ची व्हॅल्यू काढली आपण 2,000 आणि आपल्याला विचारलं टोटल, तर 6 आणि 4 10,000. 6 आणि 4 10. 10 × 2,000 म्हणजे 20,000. आन्सर ऑप्शन ए. नेक्स्ट बघा. सम ऑफ मनी डबल इटसेल्फ इन 10 years. हाऊ मेनी इयर्स विल इट बी ट्रिपल इटसेल्फ ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट? असा क्वेश्चन आला तर आपण त्याचं प्रिन्सिपल जे आहे ते 100 कन्सिडर करू. तर 100चे बघा, 100चे किती झाले म्हणते, डबल झाले म्हणजे 100चे दुप्पट झाले म्हणजे 200 झाले. डबल झाले किती वर्षात? 10 वर्षात. आपल्याला विचारलंय की आता 100चे डबल झाले 10 वर्षात. 100चे डबल झाले म्हणजे इंटरेस्ट किती राहिला? हे प्रिन्सिपल झालं, हे त्याला अमाऊंट झाली. हे इंटरेस्ट किती झाला? 100चे 200 झाले म्हणजे इंटरेस्ट 200 वजा 100. एक्स्ट्रा किती मिळालं? एक्स्ट्रा 100 मिळालं. इंटरेस्ट किती झाला? 100. म्हणजे 100चे 100 वर 100 इंटरेस्ट मिळते. किती? 100 वर 100 इंटरेस्ट मिळते 10 वर्षात. मग 100 वर एका वर्षात किती इंटरेस्ट मिळेल? अरे 10 वर्षाचा 100 आहे, ते एका वर्षाचा 10. आपण जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा सांगितलं की जर एका वर्षाचा रेट ऑफ इंटरेस्ट 10 आहे, 2 वर्षाचा किती? 20 येईल, 3 वर्षाचा 30 येईल. तसा 10 वर्षाचा 10 × 10 100 येईल. तर इथं 10 वर्षाचा दिलेला आपल्याला 100 आहे, एका वर्षाचा किती येईल? 10 येईल. आपल्याला काय विचारलेलं आहे? इन हाऊ मेनी इयर्स विल इट बी ट्रिपल ॲट इटसेल्फ ॲट द सेम रेट, म्हणजे याच रेटने 10% रेट ऑफ इंटरेस्ट. एका वर्षाचा रेट ऑफ इंटरेस्ट, एका वर्षाचा इंटरेस्ट किती आला? 10 आला. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आला? आपल्याला विचारलं की याच रेटनं ट्रिपल किती वर्षात होईल? तर ट्रिपल होण्यासाठी किती लागते आपल्याला? 100चे ट्रिपल म्हणजे 300. 100चे ट्रिपल म्हणजे 300 होतात. 100चे 300 झाले म्हणजे प्रिन्सिपल 100 होतं, अमाऊंट 300 झाले म्हणजे इंटरेस्ट किती मिळालं? 200. आता बघा, 100 वर आपल्याला एका वर्षात 10 मिळते. आपल्याला इंटरेस्ट किती पाहिजे? 200 पाहिजे. 100 वर आपल्याला इंटरेस्ट 200 पाहिजे. एका वर्षाचा व्याज किती आहे? 10 रुपये. आपल्याला किती पाहिजे? 200 पाहिजे. मग एका वर्षाचा 10 आहे, 10 वर्षाचा 100 होईल. तर मग आपल्याला 200 इंटरेस्ट मिळण्यासाठी किती वर्षाचं करायला लागेल? याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? जर एका वर्षाचा 10 आहे, तर 200 करायसाठी किती ना 20 इयरचं करायला लागेल ना. 100 वर एका वर्षाचं 10 इंटरेस्ट आहे, 2 वर्षाचे 20, 3 वर्षाचे 30 होईल. तर तसं 20 वर्षाचं 200 होईल ना. 20 वर्षाचं 200. हा खूप शॉर्टकट आहे, फक्त समजून घ्या. 20 वर्षाचा 200 होईल. आन्सर ऑप्शन बी. परत बघा एकदा. आपण प्रिन्सिपल 100 कन्सिडर केलं, आपल्याला दिलं आहे की ते डबल होते म्हणजे 200 होते. आता 200 डबल झालं म्हणजे प्रिन्सिपल 100चे 200 झाले म्हणजे इंटरेस्ट किती मिळालं? 100 मिळालं. मग एका वर्षाचा इंटरेस्ट किती? 10 वर्षाचा इंटरेस्ट आहे, ते 10 वर्षात डबल झाले ना. 10 वर्षात आपल्याला व्याज मिळालं 100 रुपये. तर एका वर्षाचं किती? 10 रुपये. एका वर्षाचे 10 रुपये. आपल्याला किती इंटरेस्ट पाहिजे? म्हणजे आपल्याला विचारलं की किती वर्षात ते ट्रिपल होईल. ट्रिपल होईल म्हणजे किती होईल? 100चे 300 होतील. 100चे 300 म्हणजे व्याज किती? 200 रुपये. मग आपल्याला 200 व्याजसाठी किती वर्ष लागतील? जर 100चे 10 रुपये मिळण्यासाठी इंटरेस्ट म्हणून 1 वर्ष लागते, तर 100चे 200 रुपये मिळण्यासाठी आपल्याला 20 वर्ष लागतील. आन्सर ऑप्शन बी. आता बघा, सम ऑफ मनी लेंट आउट ॲट सिम्पल इंटरेस्ट amounts to rupees 720 after 2 years and rupees 1,200 1,020 rupees after further period of 5 years. The sum is, एक प्रिन्सिपल दिला आहे आणि अमाऊंट टू दिलेला आहे. म्हणजे प्रिन्सिपल दिलेलं नाही, सम ऑफ मनी दिलेलं आहे. प्रिन्सिपल दिलेलं नाही आपल्याला, अमाऊंट टू दिलेलं आहे. किंवा एक प्रिन्सिपल आहे. अमाऊंट्स म्हणजे काय? अमाऊंट टू म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आपल्याला हेच दिलेलं आहे, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर बघा,
प्रिन्सिपल दिलाय आणि आपल्याला विचारलाय की एक सिंपल इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट अमाऊंट टू होते, म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट होते, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट 720 होते. किती वर्षानंतर? 2 वर्षानंतर, म्हणजे प्रिन्सिपल प्लस 2 वर्षाचा इंटरेस्ट 720 आणि प्रिन्सिपल प्लस किती वर्षाचा इंटरेस्ट फॉर आफ्टर फर्दर पिरियड ऑफ 5 इयर्स, म्हणजे हे 2 वर्ष परत 5 वर्ष, 5 आणि 2 7 वर्ष, 7 वर्षाचे इंटरेस्ट होते 1020. आता हे दोन इक्वेशन आपल्याकडे एक आहे की प्रिन्सिपल प्लस 2 वर्षाचे इंटरेस्ट म्हणजे अमाऊंट 720, आणि दुसरं आहे की प्रिन्सिपल प्लस 7 वर्षाचं म्हणजे फर्दर पिरियड ऑफ 5 इयर्स म्हटलंय ना, तर 7 वर्षाचे इंटरेस्ट 1020. आता मायनस केलं, पी कॅन्सल, 7तून 2 गेले 5 राहिले, 5i म्हणजे 5 वर्षाचे इंटरेस्ट इज इक्वल टू, हे मायनस करावं लागेल 3, मायनस मायनस, इथे मायनस मायनस येईल ना, हे कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे 5 वर्षाचे इंटरेस्ट 300 रुपये, म्हणजे एका वर्षाचा इंटरेस्ट किती राहील? 1i इज इक्वल टू 1 इयर इंटरेस्ट इज इक्वल टू 5 इयर इंटरेस्ट झालं, तर 1 इयर इंटरेस्ट इज इक्वल टू 300 डिवायडेड बाय 5 म्हणजे 60. आपल्याला काय विचारलंय? द सम इज, आता हे जे 1i ची व्हॅल्यू आली ती कोणत्या एका इक्वेशन मध्ये टाकली? आपण पहिल्या इक्वेशन मध्ये टाकू, p प्लस 2 आय ची व्हॅल्यू 60 इज इक्वल टू 720, p प्लस 120 इज इक्वल टू 720, 720 मायनस 120, p इज इक्वल टू 600. आन्सर ऑप्शन बी. परत बघा एकदा, आपल्याला दिलेलं आहे सम ऑफ मनी लेंट आउट ॲट सिंपल इंटरेस्ट अमाऊंट टू रुपीज 720, म्हणजे आफ्टर 2 इयर्स, म्हणजे 2 वर्षाचा इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल, प्रिन्सिपल प्लस 2 वर्षाचा इंटरेस्ट इज इक्वल टू 720, म्हणजे प्रिन्सिपल प्लस 7 वर्षाचा इंटरेस्ट हे दिलेलं आहे 1020. आपण हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह केले तर आपलं एका वर्षाचा इंटरेस्ट काढू, एका वर्षाचा इंटरेस्ट आपण याच्यामध्ये कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकून तर व्हॅल्यू देणार आपली पी इज इक्वल टू, आपल्याला ते विचारलं प्रिन्सिपल विचारलेलं आहे. आता नेक्स्ट बघा, तर आन्सर ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, a sum of money amounts to rupees 12,900 and rupees 4,250 at the end of the fourth year and fifth year respectively at certain rate of simple interest, then the rate of interest is, आता इथं आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेला आहे. हे बघा, प्रिन्सिपल प्लस 12,900 ॲट द एंड ऑफ फोर्थ इयर, म्हणजे 4 इयर इंटरेस्ट. मागच्या हा जो मागचा आपण क्वेश्चन घेतला आहे याचा सेम क्वेश्चन आहे, हा तसाच आहे. अमाऊंट किती आहे? 12,900. दुसरा प्रिन्सिपल प्लस 5 इयर इंटरेस्ट इज इक्वल टू 14,250. आता इक्वेशन सॉल्व्ह केले आपण, पी कॅन्सल, 5 4 गेले 1 राहिला, म्हणजे 1 इयर इंटरेस्ट किती येईल? 0, 5, 3, याची हे करायला लागेल, मायनस करायला लागेल, 0 गेले 0 राहिले, 5 गेले, 5 0 गेले 5 राहिले, 12 9 गेले 3 राहिले, 4 गेले, 4 3 गेले 1 राहिले, म्हणजे एका वर्षाचा इंटरेस्ट किती येईल? 1,350. आपल्याला काय विचारलेलं आहे? द रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेलं आहे. द 1 इयर इंटरेस्ट किती आलं? 1,350. आपल्याकडे प्रिन्सिपल किती आहे? प्रिन्सिपल आहे, आता हे जे 1 इयर इंटरेस्ट आहे आपण प्रिन्सिपल याच्यामध्ये काढू शकतो, याच्यावरून प्रिन्सिपल काढू शकतो आपण. तर एक कोणत्या एका इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकून द्या, पी प्लस 4 1,350 इंटू 1,350 1 इयर इंटरेस्ट इज इक्वल टू 12,900. पी प्लस सॉल्व केलं, 4 0 0 12,900. पी इज इक्वल टू 12,900 मायनस 5400
पी इज इक्वल टू 0 0. प्रिन्सिपल आला आपलं 7,500. प्रिन्सिपल आला 7,500. इंटरेस्ट 1 इयर इंटरेस्ट आहे आपलं 13,50. आपल्याला काय रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेला आहे. हा 1 इयर इंटरेस्ट आहे म्हणजे एन किती आलं आपलं 1 इयर. आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क हे विचारलेलं आहे आपल्याला. आता सिंपल फॉर्म्युला टाकून दिला आपण एस आय चा. एस आय इज इक्वल टू पी एन आर अपॉन 100. एस आय किती आहे 1350. प्रिन्सिपल किती आहे 7,500. 7,500. एन 1. आर आपल्याला काढायचं आहे अपॉन 100. 0 0 कॅन्सल. त्याला बघा 15 5 75. 15 9 15 9 35. आर इज इक्वल टू 90/5. आर इज इक्वल टू 18%. आन्सर ऑप्शन सी. बघा परत एकदा मागच्या क्वेश्चन सारखा प्रिन्सिपल प्लस 4 इयरचा इंटरेस्ट दिलेला 12,900. प्रिन्सिपल प्लस 5 इयरचा इंटरेस्ट दिलेला 14,250. त्याच्यावरून आपण एका वर्षाचा इंटरेस्ट काढला त्याला 1350. 1350 वरून आपण प्रिन्सिपल काढलं. प्रिन्सिपल आपलं 7,500. आता एका वर्षाचा इंटरेस्ट 1350 आहे म्हणजे नंबर ऑफ इयर्स आपलं 1 इयर झाले. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. त्याच्यावर आपण सिंपल इंटरेस्टच्या फॉर्म्युला व्हॅल्यूज टाकल्या आणि व्हॅल्यूज टाकून आपला आन्सर ऑप्शन आलं सी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. How long will it take to sum of money invested at the rate of 5% simple interest to increase its value by. बघा असा क्वेश्चन 100 घेत असतो आपण प्रिन्सिपल. समजा प्रिन्सिपल 100 आहे. आपल्याला विचारलं की ते सिंपल इंटरेस्टची व्हॅल्यू जी आहे ते इन्क्रीज इट्स व्हॅल्यू टू 100चे 140 झाले पाहिजे. 100चे 140 झाले पाहिजे. प्रिन्सिपल 100 अमाऊंट किती 140 म्हणजे इंटरेस्ट किती राहील 40 राहील. 100चे इंटरेस्ट किती राहील 40 राहील. आपल्याला विचारलेलं आहे की किती वर्ष हाऊ लॉंग विल इट टेक अ सम ऑफ मनी इन्व्हेस्टेड 5%. आपल्याला विचारलेलं काय की याला 5% याला नंबर ऑफ इयर्स विचारलेले आहेत. म्हणजे 100चे 140 व्हायला 5% रेट ऑफ इंटरेस्ट किती वर्ष लागतील. अरे आर दिलेला आपल्याला 5. सिंपल फॉर्म्युला पण टाकून दिला आपण. इंटरेस्ट किती आहे 40. प्रिन्सिपल 100. नंबर ऑफ इयर्स विचारलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 5 आहे. 100 100 कॅन्सल. 5 इट्स एन इज इक्वल टू 8 वर्ष. एक सोपा क्वेश्चन होता बघा. आपल्याला काय विचारलं होतं. आपल्याला सांगितलं होतं की बा 100चे 140 झाले पाहिजे. 100चे 140 झाले पाहिजे म्हणजे इंटरेस्ट किती येईल एक्स्ट्रा किती मिळाले 40. रेट ऑफ इंटरेस्ट पण दिलेला आहे. आता रेट ऑफ इंटरेस्ट 40. रेट ऑफ इंटरेस्ट 5%. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला 5% दिलेला आहे. इंटरेस्ट 40 आहे. प्रिन्सिपल 100 आहे. ज्या वेळेस असं विचारलं जातं की बा 100चे 200 डबल झाले पाहिजे म्हणजे असं विचारलं की बा किती वर्ष लागतील एका सर्टन अमाऊंटचे डबल होण्यासाठी किंवा ट्रिपल होण्यासाठी किंवा 5 टाइम्स होण्यासाठी. त्यावेळेस आपण प्रिन्सिपल जे आहे ते 100च कन्सिडर करायचं. कारण कॅल्क्युलेशन फास्ट होते आणि स्मार्ट वे आहे थोडासा. तर 100 प्रिन्सिपल आपण कन्सिडर केलं. 100चे 40% इन्क्रीज झालं पाहिजे म्हणजे 140 झाले पाहिजे. 100चे अमाऊंट टू झाले 140 पाहिजे होते म्हणजे इंटरेस्ट किती 40. इंटरेस्ट 40. प्रिन्सिपल आपल्याकडे आहे 100. नंबर ऑफ इयर्स आपल्याला काढायचे आहे. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. आन्सर ऑप्शन डी.